झी 24 तास एक पाऊल पुढे। सार्वजनिक बांधकाम विभागातल्या भ्रष्टाचाराची चर्चा चिखलीकरच्या निमित्तानं रंगली असतानाच राज्यभरात असे चिखलीकर असल्याचं कित्येक चिखलीकर असल्याचं समोर येतंय। याचा ठोस पुरावा दिसतोय तो चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर वरोरा जाम हा 40 किलोमीटरचा रस्ता अवघ्या 6 महिन्यात उखडलाय। तब्बल 28 ठिकाणी रस्ता उखडल्यानंतर केके भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंत्राटदारानं कामचलाऊ पॅचवर्क केलंय। या मार्गाचं कंत्राट ईसीए म्हणजेच ईगल, चेतक आणि अंकित इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलंय। यातली अंकित ही कंपनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मर्जीतले कंत्राटदार किशोर कन्हेरे, ज्यांना केके म्हणून देखील ओळखलं जातं, यांची आहे। 223 कोटी रुपयांचं हे काम गेल्या वर्षी जुलै महिन्यात पूर्ण झालंय। या रोडला या टोलला चालू होऊन 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही। 8 महिन्यामध्ये जाग्यावर रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे आलेले आहेत। कमीत कमी अर्धा 1 किलोमीटरमध्ये 1-2 खड्डे आहेच तर आहेच। म्हणजे याचं काम क्वालिटी एकदम हलकी वापरलेली आहे। आणि दुसरा म्हणजे की टोल चालूची परवानगी काम होण्याच्या अगोदरच शासनाने यांना दिलेली आहे। या कॉन्ट्रॅक्टदारचं नाव किशोर कन्हेरे, जे एक मोठे मंत्र्यांचे दत्तक पुत्र म्हणून ओळखले जात आहे। आणि याला जोडलेली कडी आहे तेलंग, जे अधीक्षक अभियंता आहे चंद्रपूरचे, त्यांना या कामासाठीच चंद्रपूरमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया। आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी आशिष आंबाडे आपल्यासोबत आहेत। आशिष, सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कंत्राटामुळे आधीच किशोर कन्हेरे हे चर्चेत आले। गेले काही दिवस त्यांचं नाव या प्रकरणात चर्चेत आहे आणि आता आणखी एक नमुना त्याचा समोर आलाय। 6 महिन्यात हा रस्ता उखडलाय। आता हे प्रकरण बाहेर आल्यावर नेमकं या प्रकरणावर काय नेमकं पॅचवर्क केलं जातंय? पंकज, प्रकरणावरचं पॅचवर्क अतिशय धक्कादायक आहे। या प्रकरणात कोणीही बोलायला तयार नाही। एसी हा सार्वजनिक बांधकाम विभागातला सर्वोच्च अधिकारी असतो। हे जे एसी आहेत चंद्रपूरचे बळवंत लुंगे, हे नागपुरात 120 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेले अधिकारी आहेत। त्यांना स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी चंद्रपूरला पदस्थापना त्यांची करण्यात आली। त्यांची पदस्थापना झाल्याबरोबर हा निकृष्ट दर्जाचा जो रस्ता आहे त्याचं टेस्टिंग रिपोर्ट थांबवण्यात आलं, एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, टेस्टिंग रिपोर्ट थांबवून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर टोल सुरू करण्यात आला। अत्यंत धक्कादायक बाब आहे ती। आणि गेले 6 महिन्यापासून हा टोल सुरू आहे। चंद्रपूरकर नागरिक तो टोल भरत आहेत आणि या टोलच्या माध्यमातून हे अधिकारी आणि नेते गप्पर होत आहेत। नक्की आशिष, धन्यवाद। वेळ कमी आपल्याकडे, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर 6 महिन्यात हा रस्ता उखडला आणि धक्कादायक म्हणजे या उखडलेल्या रस्त्यावर टोल देखील आकारण्यात येतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।